मी सतीश साळुंके आणि आपण पाहत आहात राजकीय आणि सामाजिक विषयाचं सत्य विवेचन करणारे चॅनल सारांश. जर हे चॅनल आपल्याला आवडत असेल तर कृपया आपण जरूर सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईकही करा. या देशाचे राजकारणाचे चाणक्य आणि भारताचे माजी कृषी मंत्री शरद पवार एकदा म्हणाले होते की मला भारताचं राजकारण कळलं, पण या बीडचं राजकारण काही कळत नाही. कसं कळणार? बीडच्या राजकारणाची जी गायरान जमीन आहे, या जमिनीवर जर बाबळीचं झाड लावलं तर त्याला येतात हापूस आंबे, आणि हापूस आंब्याचं झाड लावलं तर त्याला येतात बाबळीच्या शेंगा. पण जे काकाला नाही कळालं, ते शरद पवारांना नाही कळालं, ते पुतण्याला कसं कळणार आहे? अर्थातच ते अजित पवारांच्याही लक्षात कसं येणार आहे? म्हणूनच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षामध्ये अलीकडच्या काळामध्ये फार मोठे जे आहे गटबाजी सुरू झालेली आहे. अजित पवार जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत आणि महाराष्ट्रात त्यांना दादा म्हणून ओळखलं जातं. पण बीड जिल्ह्याची भूमी अशी आहे की जी कोणाचीही दादागिरी सहन करत नाही, आणि म्हणून दादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आता बरीचशी फाटाफूट सुरू झालेली आहे आणि गटबाजीचे मोठाले ॲटॉम बॉम्ब फुटायला सुरुवात झालेली आहे. आणि जर असंच झालं तर दादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे पुढच्या काळामध्ये 3-13 वाजतील असं लोकांचं मत आहे. बीडला महाएल्गार सभा झाली. या सभेमध्ये ओबीसी समाजाचे नेते आणि मंत्रिमंडळातील एक जबाबदार मंत्री छगनराव भुजबळ हे गरजले. मंत्रिमंडळातल्या सहकार्यावर, विखे पाटलांवर त्यांनी जबरदस्त हल्ला चढवला. तो विखे कसा काय आला? विखे आला आणि सगळ्या महाराष्ट्रामध्ये विखार पसरवून गेला. अरे असे खूप झेलून झाले. आम्ही पक्षाच्या दावणीला बांधले गेलो नाही. पक्षाच्या वेळेला आम्ही पक्षाचं काम करू, पण ओबीसीचं आल्यानंतर फक्त ओबीसी साठीच लढणार. ईडब्ल्यूएस तुम्ही घेणार, मराठा आरक्षण तुम्ही घेणार, ओबीसी मध्ये तुम्ही घेणार. अरे महाराष्ट्र काय 7 बाराव दिला का रे लिहून तुमच्या? या सभेमध्ये खऱ्या अर्थानं शब्दास्त्र चालवले आणि सभा जिंकली ती धनंजय मुंडे यांच्या प्रभावी वक्तव्यानं. मुंडे यांनी जोरदार हल्ला चढवला. आज मी इथं उभा आहे माझ्या ओबीसीच्या आरक्षणाच्या संरक्षणासाठी. एकच पर्व. बीडच्या महाएल्गार सभेमध्ये ओबीसी नेते छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे यांनी मराठा नव आरक्षणाचे शिल्पकार मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार आक्रमण केलं. पण त्याच वेळेस मनोज जरांगे पाटील यांनीही या दोघांवर प्रति हल्ला करून सडेतोडपणे उत्तरं दिली. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ओबीसीतूनच आरक्षण घेणार आणि तेही मराठ्याला देणार. तुम्ही कितीही दडपणाचा प्रयत्न करा, त्याला बी बीडचे मराठी म्हणते एवढं लक्षात ठेवा. ते कमजोर कच्चे नाहीत, सहन करतेत. फक्त तुम्ही काय धमक्या देता भाषणातून? तुम्ही काय धमक्या देता मराठ्यांना भाषणातून? एवढं सोपं समजतं का तुम्ही मराठ्याला? पाटील आम्ही तर कोणाच्या असल्या दबावाला आणि फवावाला भेट बी नाही आणि मराठी मोजणार बी नाही. फडणवीस साहेबांनी मराठ्यांचं मन जिंकलंय. पण या सभेनंतर मात्र बीड जिल्ह्यातल्या दादांच्या राष्ट्रवादीमध्ये बरेच वाद सुरू झाले, बरीच भांडणं सुरू झालेली आहेत. अर्थात ही भांडणं या सभेनंतरच सुरू झाली असं नाहीये. तर या भांडणांना एक पार्श्वभूमी आहे, याला एक इतिहास आहे. आणि या सभेनंतर जी खरी खडाजंगी झाली ती माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके आणि परळीचे आमदार आणि जिल्ह्याचे माजी पालकमंत्री
धनंजय मुंडे यांच्यात. माझा मराठा समाजाला सुद्धा नम्रपणे हात जोडून, माझ्या बंधू भगिनींना सुद्धा हात जोडून विनंती आहे, हे अंतर फक्त या दोन समाजात ओबीसी आणि मराठा समाजात अंतर विलीन पाडत नाही, तर तुमच्याशी सुद्धा दगा फटका करतोय. उदाहरणादिशी सांगतो, तुम्ही फक्त एक खोड काढू नका जी रद्द करण्याची आणि मराठ्यांच्या पोरांचं आयुष्य उद्ध्वस्त करायची. तुम्ही मराठी इतके सोपे समजू नका. हो, तुम्ही जर जी रद्द करायसाठी आणि कुणबी नोंदी रद्द करायसाठी म्हणजे इतके जर मुळावर उठलेला असतात, तर बीड जिल्ह्यातल्या मराठ्यांना सुद्धा ताकद दाखवावीच लागणार. खरंच जर मराठा समाजातल्या गरीबातल्या गरीब शिक्षणासाठी आणि नोकरीसाठी फायदा करायचा असेल तर ईडब्ल्यूएस शिवाय दुसरा पर्याय नाही, हे समाजानं सुद्धा लक्षात घ्यावं. मराठा समाजाने इथं आरक्षण मागावं, तिथं आरक्षण मागावं एवढं सांगण्या इतपत तर काही मराठा समाज आता वाया गेलेला नाही. तुमच्या मार्गदर्शनाची मराठा समाजाला अजिबात गरज नाही. तुम्ही तुमच्यापुरतं मर्यादित बोलावं, इतर समाजाला सल्ले द्यायचं काम बंद करावं. पण बीड जिल्ह्यातला लोकप्रतिनिधी ज्यांनी आम्हीच मतं देऊन निवडून आणलो, मीच आणलं आणि कुणी आणला कुणाला सांगू. आता काही जण उरावर घ्यायची सवय लागलेली असले घेतले, आता काय करू. उगाच नाही घेतले, पक्षनिष्ठेसाठी घेतले. उगाच नाही, पक्षनिष्ठेसाठी घेतले. मुंडे यांच्या उपस्थितीमुळे महाएल्गार सभेमध्ये चैतन्य निर्माण झालं हे नाकारता येणार नाही. मुंडे यांनी उपस्थित केलेले प्रश्न जे होते त्याला उत्तर देण्यासाठी प्रकाश सोळुंके यांनीही भाया सारवल्या. हे त्यांची पक्षनिष्ठा जगजाहीर आहे. कशाच्या गप्पा मारता निष्ठा? तुम्हाला कशाची जीवनात कोणाशी निष्ठा ठेवली आहे तुम्ही ते निष्ठेच्या गोष्टी करता? जसं ते म्हणतात की आम्ही ह्यांना निवडून आणलं, त्यांना निवडून आणलं, तर तुम्हाला सुद्धा आम्ही निवडून आणलंय ना, हे विसरू नका तुम्ही. दादांच्या या राष्ट्रवादी काँग्रेसच्या फाटाफुटीचा अंक हा विधानसभेच्या निवडणुकीच्या नंतरच सुरू झाला होता. प्रकाश सोळंके यांनी तर अजित पवारांना थेटच प्रश्न केला की बीड जिल्ह्याचं मंत्रिपद हे फक्त ओबीसींना राखीव आहे का? आणि आता तिसरा एपिसोड, हा एपिसोड अतिशय भन्नाट आणि मनोरंजक आहे, कारण तो स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या संदर्भातला आहे. आणि विशेषतः हे सगळं जे नाट्य आहे हे बीड शहराच्या रंगमंचावर घडत आहे. डॉक्टर योगेश क्षीरसागर हे दादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे बीडच्या विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष. नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी जे इच्छुक आहेत त्यांची योगेश क्षीरसागर यांनी एक व्यापक बैठक बोलावली. पण लगेच दुसऱ्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसने एक अधिकृत बैठक बोलावली आणि त्या ठिकाणी दादांच्या पक्षातर्फे राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जे इच्छुक असतील त्यांना निमंत्रण देण्यात आलं आणि ही बैठक जणू काही शक्ती प्रदर्शनच होती असं वाटायला लागलं. म्हणजे प्रत्येकाचे समर्थक मोठ्या प्रमाणात तिथं आलेले होते. हा, पण योगेश क्षीरसागर त्याही बैठकीला उपस्थित होते. या सगळ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये एक महत्वाची वेगळा पैलू आहे आणि तो फार महत्वाचा आहे. गेल्या अनेक वर्षांपासून अमरसिंह पंडित हे प्रयत्न करतायत की बीडवर प्रभुत्व गाजवण्याचा. अमरसिंह पंडित हे एक अत्यंत राजकारणातले एक अत्यंत संयमी आणि एक चांगले बुद्धिमान तरुण राजकारणी म्हणून सर्वत्र परिचित आहे. त्यांचा अनेक दिवसापासून प्रयत्न आहे की बीडवर आपलं प्रभुत्व गाजवावं. परंतु क्षीरसागर कुटुंबियांचा जो प्रभाव होता त्या प्रभावामुळे त्यांना हे शक्य झालं नाही. पण आता मात्र अमरसिंह पंडित यांच्या बाजूने सगळे फासे पडतायत.
आता जी काही राजकीय परिस्थिती निर्माण झाली आहे, म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये, दादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जी परिस्थिती निर्माण झालेली आहे, ती परिस्थिती एकीकडं डॉक्टर योगेश क्षीरसागर आहेत, तर दुसरीकडे अमरसिंह पंडित आहेत. आणि बीड शहरामधून जे उभरते नेतृत्व होतं, मग ते अमर नायकवाडे असतील किंवा हे पटेल असतील किंवा अन्य मंडळी, या सगळ्यांनी योगेश क्षीरसागरांचं नेतृत्व स्वीकारण्याच्या ऐवजी अमरसिंह पंडित यांचं नेतृत्व स्वीकारण्याकडे जास्त कल दिलेला आहे. त्यामुळे साहजिकच आहे की येत्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये बीड शहरामध्ये अमरसिंह पंडित यांचा जो गट आहे राष्ट्रवादीचा, तो जास्त प्रभावी ठरण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. हा हे खरं आहे की जेव्हा जेव्हा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख अजित पवार हे बीडमध्ये येतात, त्या वेळेस योगेश क्षीरसागर हेच त्यांच्या बरोबर असतात. पण मनामध्ये मात्र अमरसिंह पंडित आहेत हे आता लपून राहिलेलं नाही. दादांच्या राष्ट्रवादीच्या फाटाफुटी आणि बंडखोरीच्या या पहिल्या एपिसोडमध्ये सरळपणे प्रकाश सोळंके विरुद्ध धनंजय मुंडे हे दृश्य दिसत असलं तरी प्रकाश सोळंके यांच्याबरोबर आता अमरसिंह पंडित हेही त्या बरोबर आलेले आहेत असं दृश्य निर्माण झालेलं आहे. आणि त्याचं कारणही तसं आहे, कारण भर महाएल्गार सभेमध्ये धनंजय मुंडे म्हणाले होते, मीच आणला आणि कुणी आणला कुणाला सांगू. आता काही जण उरावर घ्यायची सवय लागलेली असले घेतल्यात, काय करू. आणि बहुतेकांचं मत आहे की मुंडेंचं हे वक्तव्य हे गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित यांच्याबद्दल केलेलं वक्तव्य असावं. म्हणजे या पहिल्या एपिसोडमध्ये हे दृश्य दिसलं. पण बंडखोरीचा हा वनवा इथेच थांबलेला नाहीये, तर याही पुढे जाऊन प्रकाश सोळंके यांनी तर थेटच छगन भुजबळ यांच्यावर हल्ला चढवलेला आहे. जर तुम्हाला ओबीसी समाजाचे प्रश्न चव्हाट्यावर मांडायचे असतील तर मग तुम्ही सरकारमध्ये राहून हे का मांडताय, तुम्ही राजीनामा का देत नाही, असा खडा सवाल त्यांनी विचारलेला आहे. सारांश, दादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील आमदार प्रकाश सोळंके यांनी त्यांच्याच पक्षाचे आमदार धनंजय मुंडे आणि त्यांच्याच पक्षाचे मंत्री छगनराव भुजबळ यांच्यावर केलेला हल्ला. तर छगन भुजबळ यांनी सभेमध्ये अजित पवार यांना न जुमानता केलेली अनेक वक्तव्य, तर धनंजय मुंडे यांनी या सभेतूनच अमरसिंह पंडित आणि आमदार विजयसिंह पंडित यांच्यावर अप्रत्यक्षपणे केलेली कठोर टीका. सगळ्या नाटकावर पडदा केव्हा पडणार आहे, तर तो पडदा पडणार आहे नगरपालिकांच्या निवडणुकीच्या नंतर.